न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यदा संहरते चायं ऊर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते यततो यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति स्थितप्रज्ञ माणसाचे लक्षण आपण बघत आहोत. तिथे त्याचं मूळ लक्षण आहे की त्याची प्रज्ञा बुद्धी किंवा वृत्ती आत्म्यामध्ये स्थित आहे. हे त्याचं मुख्य लक्षण आहे आणि त्या आत्म्यामध्ये स्थित झाल्यामुळे सगळे हे गुण त्याच्यामध्ये प्रकट झालेले आहेत. अच्छा, आता आत्म्यामध्ये त्याची बुद्धी का स्थिर झाली? तर नियम असा आहे की जिथे माणसाला आनंद मिळतो तिथे बुद्धी स्थिर होते. त्याला आत्म्यामध्ये आनंद मिळत असेल किंवा मिळतो म्हणून ती बुद्धी आत्म्याला सोडत नाही. सोपा नियम आहे, अनुभव आहे सगळ्यांचा. जिथे आनंद मिळतो तिथे बुद्धी आपोआप जाते. त्यासाठी काही प्रयत्न करावा लागत नाही. लहान मुलांचं मन त्या कार्टून मध्ये सहज काय होतं, स्थिर होतं. आया ज्या आहे तक्रार करतात की आमच्या मुलामध्ये काय एकाग्रता नाही. खरं म्हणजे ही चुकीची तक्रार आहे. जर एकाग्रता नसती तर ते त्या कार्टून मध्ये कशी एकाग्रता नसते. तर एकाग्रतेचा अभाव नाहीये, आवडीचा अभाव आहे, आनंदाचा अभाव आहे. पुस्तक वाचत आहे पण लक्ष कुठे, स्कोर काय झाला, विराट कोहलीने किती रन बनवले,
धोनी हे किती, तर त्याची बुद्धी तिथे स्थित नाही, कारण त्याला तिथे रस मिळत नाही. म्हणून इथे सर्वात पहिलंच लक्षण त्यांनी सांगितलं, आत्मनी तुष्ट. संतुष्ट आहे तो, आपल्या स्वतःद्वारे संतुष्ट. समाधान आहे त्याला स्वतःमध्ये बसण्यामध्येच. उदाहरण दिलं होतं, जर कोणाला आपल्या घरीच आनंद मिळत आहे तर मग कशाला तो. एक व्यक्ती रोज ऑफिसमध्ये रात्री 10 वाजता यायचा, सकाळी 6 वाजता आणि रात्री 10 वाजता. कोणाचे वा, इतकं तू काम करतो. तो म्हणतो घरच्यापेक्षा ऑफिस बरं, घरी कटकट जास्त आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा आता जिथे त्याला आनंद तिथे तो जास्त स्थिर आहे. स्वभाव आहे माणसाचा. उपासक जे असतात भक्त, त्यांना भगवंतामध्ये एवढा आनंद मिळतो की मग त्याच्यासाठी सगळं ते सोडतात. तर स्थितप्रज्ञ म्हणजे त्याला आनंद स्वतःमधूनच मिळत आहे, आत्म्यामध्येच तो रमत आहे. ही सर्वोच्च उपलब्धी. आनंदासाठी लोक किती पैसा खर्च करतात, किती कुठे कुठे भटकतात. पण घर बसल्यात जर आनंद मिळत असेल तर मग काय, पैसाही वाचेल, एनर्जी वाचेल. तर अर्थ काय आहे, पहिलं लक्षण म्हणजे आत्मसमाधान. अच्छा, मग दुसरं लक्षण इथे सांगितलं की तो आपोआपच त्याच्या जीवनामध्ये काय, असंगता आहे. माणसाला संग केव्हा होतो, संग कुठे होतो, परत जिथे त्याला सुख मिळत. आता इथे सुख आहे तर मग इतर विषयांमध्ये काय, अलिप्त आहे, लिप्त होतच. यस सर्वत्र अनभिस्ने. तिसरं जे लक्षण सांगितलं की तो समतोल ठेवतो, सहज त्याच्यामध्ये समता आहे. शुभ अशुभ परिस्थितीमध्ये, कारण त्याचं लक्ष त्या परिस्थितीमध्ये नाहीच आहे. देवाकडे त्याचं लक्ष आहे. त्याला भक्तीच्या भाषेत काय, तो सुखदुःखाकडे नाही पाहत, पण सुखदुःख धाडणारा कोण, पाठवणारा कोण, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणून तो काय, असंशय, समत्वम, असंगता. मग इथे म्हटलेलं संयम. संयमावर जवळ 6-7 श्लोक आहे. एका स्वामीजींनी सांगितलं की हे जे प्रकरण आहे जणू काही संयमोपनिषद आहे. कोणत्या श्लोकापासून, तर या 58व्या श्लोकापासून जर तुम्ही पाहिलं, 58, 59, 60, 61, 62, 63, याच्यामध्ये काय, संयम. त्याच्यामध्ये संयम सहज सिद्ध, त्याला काही त्याला मेहनत प्रयत्न काही करावा लागेल, आपोआपच त्याचा मन बाहेर जात नाही. याचं कारण परत मी सांगतो, स्वतःमध्ये त्याला आनंद आहे. इथे लिहिलं आहे मत परम. काल मी तुम्हाला सांगितलं, मीच परम आहे, मी श्रेष्ठ आहे, मी म्हणजे आत्मा. तर प्रायोरिटी, प्राधान्य तो कोणाला देत आहे, अहम. म्हणून विषयांकडे त्याचं लक्ष जात, सहज दुर्लक्ष. वशेही असे इंद्रिया त्याच्या ताब्यात आहे. ताब्यात म्हणजे काल सांगितलं होतं, इंद्रियांचा उपयोग करत नाही असं नाही, पण ज्याला तिथे वाटतं की इथे इंद्रियांचा उपयोग केला पाहिजे तिथे तो करतो. इथं परत आपापल्या गोलकांमध्ये तो ठेवतो. याला म्हणतात गोलक, जे दिसतात ना, गोलक आहे. आपण जसं गाडीला कंट्रोल करतो, म्हणजे काय, जिथे वळवायची तिथे वळवतो, जिथे थांबवायची तिथे थांबवतो. गाडीला कंट्रोल करणे म्हणजे गाडी न चालवणे असं नाही.
म्हणतो याचा कंट्रोल चांगला आहे बरं का गाडीवर. म्हणजे काय, म्हणजे दार उघड करून बसला राहतो. कंट्रोल आहे त्याचा, ताबा आहे. म्हणजे जिथे वेग वाढवायचा तिथे वाढवतो, तिथे थांबवायचा. आणि ट्रॅफिक मधून कसा तो काढतो हे त्याला माहित आहे. याचा अर्थ काय, कुठे ब्रेक मारायचा, कुठे एक्सिलेटर दाबायचा हे त्याला माहित आहे. ज्याचा कंट्रोल ठीक नाही म्हणजे त्याला कळत नाही काय करावं. नवीन शिकताना असंच होतं की नाही. नवीन लोक गाडी शिकतात कुठे एका मैदानामध्ये, तिथे काही ट्रॅफिक नाही. आमचे गुरुजी सांगतात ना, एक कार शिकत आहे, सांगत आहे इथे ब्रेक मारायचा, इथे एक्सिलेटर. आता त्या पूर्ण मैदानामध्ये एक झाड आहे, पण त्या झाडालाच धडकी मारतो. अजून त्याचा कंट्रोल आलेला नाही, ओढी नाही घेत. त्याचे काका बसले होते त्या गाडीमध्ये, ते त्याला विचारतात की जिथे झाड नसेल तर तिथे तो गाडी कशी थांबवेल. थांबवण्यासाठी झाड नाही जाय तिथेच. याचा अर्थ काय, वश नाही, वशे. वशे ही असते. आपल्या इंडियात तिकडेच जातात, तिकडे गेला नाही. जे खायला नाही मिळेल तेच खायचे. इथे म्हणतात की हा जो सिद्ध पुरुष आहे याचा पूर्ण ताबा आहे. हे जसे गाय, बैल, कुत्रे वगैरे जे आहे ना, सुरुवातीला ते आपल्या वशमध्ये नसतात किंवा सुरुवातीला त्यांना, पण जसं त्यांना त्यात प्रेम मिळतं त्या मालकाचं, मग त्यांचा पट्टा फोडला तरी तो इकडे तिकडे जात नाही, अगदी तिथे जवळ बसलेला असतो. शेतकरीचं पाहते, गाई बैल आपोआप ते चालत राहतात, त्यांना काही. आणि तो जर शेतकरी उभा आहे रस्त्यामध्ये तर बैल सुद्धा थांबून जातो. त्याला एवढं काय प्रेम मिळाले. ते इंग्रजीला छान सांगतात, आधी प्राणी वाईल्ड असतात, मग माइल्ड होऊन जातात. आहे की नाही. त्याचप्रमाणे हे मन आहे, इंद्रिय आहे, साधनेच्या सुरुवातीला ते एकदम येत नाही कंट्रोल, पण जशी अशी तो साधना करतो. मग इथे वर्णन केलेलं आहे पुढच्या 2 श्लोकामध्ये. का आपण पाहिलं थोडक्यात की जे लोक अयशस्वी आहे, शंकराचार्य छान म्हणतात, अथ इदानीं परा भविष्यत सर्व अनर्थ मूलम. जे लोक पराभूत होऊन जातात या इंद्रियांच्या द्वारे, विषयांच्या द्वारे पराजित होतात, त्यामुळे ते कसे पराभूत होतात तर त्यांचं वर्णन इथे केलेलं आहे. त्यामुळे ते विषयांकडे पाहतात, पण तटस्थपणे नाही पाहत, आसक्तीपूर्वक पाहतात. काल पाहिलं आपण, ध्यायतो विषयान्, विषयांचं ध्यान करतात, पण काय वृत्ती आहे त्यांच्यामध्ये की हे विषय खूप आनंद देतात. विषय फार महत्वाचे आहे, विषयाशिवाय मी जगू शकत नाही. त्या विषयाला खूप महत्व देतात, त्याला म्हणतात शोभन बुद्धी. काय आणि मग काय होतं, त्याच्यामध्ये आसक्ती उत्पन्न होते. हे जे सारखे जाहिराती दाखवतात ना, जाहिरात, त्यांचं हेच प्रवेश असतं की लोकांच्या मनामध्ये पूर्णपणे रुजवायचं की ही वस्तू फार सुंदर आहे, चांगली आहे, छान आहे. तर परत 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 पाहून काय संग्रह आहे ते आसक्ती. आसक्ती आली की मग इच्छा होते जरा घेऊन बघावं. तर जग काय सतत आपल्याला ओढत आहे की माझ्याकडे या, माझ्याकडे आकर्षक आहे. गुरुदेव म्हणायचे जग म्हणजे काय, म्हणे जगमग 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 जगमग, ग्लॅमरस आहे, सगळे विषय चमकत आहे.
आवाहन करतोय, आमच्याकडे या, इथे सुख आहे, इथे सुख आहे. मोठमोठाले होर्डिंग्स, पोस्टर्स ते काय करतात, आपल्याला बोलवतात सेल सेल सेल. मराठीत काय म्हणतात, विक्री सेलच जवळचा शब्द, विक्री वगैरे सेल, खरेदी. तर इतक्या जोर मोठ्या मोठ्या इतके अक्षर असतात. तर संगह जायते आणि काम जायते. जर घरच्या लोकांनी ते घेऊन नाही दिलं किंवा तिकडे जाऊन नाही दिलं तर क्रोध जायते. काय सारखं चालूच असतं, किती वादावाद. जगामध्ये हे सगळं सुरू आहे. क्रोध आला की गुरु स्मृती विभ्रम, मन नाश, शेवटी बुद्धी नाश. आणि इथे भाष्यकार शंकराचार्य म्हणतात पुरुषार्थ अयोग्य भवती. ज्याची बुद्धी नष्ट झाली मग तो काहीच करू शकत नाही. सामान्य गोष्ट सुद्धा त्याच्या हातून घडते. बुद्धी भ्रष्ट झाल्यावर सामान्य व्यवहार सुद्धा त्याचा चुकीचा. या माणूस दारू वगैरे पिऊन गेलो, बुद्धीवरचा अटॅक होतो ना त्याचा. मग पहा उद्ध्वस्त होतं त्याचं जीवन. घरचे लोक परेशान. बुद्धी जोपर्यंत ठीक. आता बुद्धी भ्रष्ट अनेक कारणाने होऊ शकते. इथे जसा क्रम सांगितला, पैशामुळे, पदामुळे होतात. प्रभुता पाही काय मद नाही. प्रभुता मिळाल्यावर असा कोण आहे ज्याची बुद्धी नष्ट भ्रष्ट नाही. उच्च पदावर गेल्यावर म्हणतात ना ते माजला आहे, माजला आहे. बुद्धिनाशात म्हणून सांभाळा कशाला, बुद्धीला. आधी मी कधी उदाहरण दिलं असेल, चाणक्य म्हणायचा देवाला, देवा तू जर नाराज असेल तर तू माझं सगळं घेऊन घे, पैसे घे, झोपडी घे, धन, पण माझी बुद्धीचं हरण करू. कारण जर माझ्याकडे बुद्धी सुरक्षित असेल तर परत मी सगळं मिळवून घे. बुद्धी गेली. आणि म्हणून भगवंतांनी सगळ्यात वर त्या बुद्धीला ठेवलं. सर्वोच्च आपला अवयव काय, मेंदू. बुद्धीम तो सारथीम विद्धी. बुद्धीला काय आपल्याला सारथी, ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरला जर नीट चालवता आली गाडी तर व्यवस्थित आपण, पण ड्रायव्हरलाच नीट माहित नाही तर बुद्धिनाशात. आता इथे हे जे दोन श्लोक आहे, मी काल तुम्हाला सांगितलं होतं, नारद ऋषींच्या जीवनामध्ये हे दोन्ही श्लोक अगदी जसेच्या तसे उतरले. नारद मुनींनी काम क्रोधाला जिंकलं येतं रामायणात. त्यांनी तपश्चर्या केली, पण काय झालं, अभिमान झाला. कामदेव तिथे आला आणि वेगवेगळे काय अप्सरा आल्या तिथे, पण त्यांचं मन मुळीच चंचल झालं. तिथे फार सुंदर वर्णन आहे. कामदेव म्हणजे मदन कुमार पार्टी, गंधर्व, अप्सरा इथे पूर्ण ऑर्केस्ट्रा पडली. तपश्चर्या भंग करण्यासाठी तो तिथे एक कार्यक्रम प्रस्तुत करतो. मधुर मधुर गंधर्व काय गाणं म्हणताय, अप्सरा. तर नारद मुनींच्या जवळ सुद्धा तो इंद्राने पाठवतो बरं का. कारण इंद्राला वाटलं नारदाने तपश्चर्या केली आणि जर सिद्ध झाली तर माझी खुर्ची धोक्यात, इंद्रपद जाईल. म्हणून कामदेवाला पाठवतो यांची तपश्चर्या. पण काय झालं ते झालं. कामदेव शरणागत झाला देवर्षी मुनींच्या. म्हणे अरे शंकराची समाधी सुद्धा मी भंग केली, पण तुम्ही तर हो जिंकलं मला. त्याला फार नारद मुनींना काय अभिमान. आता ते खूप सविस्तर कथा आहे, सगळीकडे जाऊन सांगू लागले.
मी म्हणतोय जिंकलोय. आणि सगळ्यात आधी शंकराकडे हे सांगायला की तुमचा रेकॉर्ड मी ब्रेक केला. शंकरांनी पाहिलं की आज नारद मुनींची वाणी काही वेगळीच आहे. तेव्हा अभिमान आपल्या वाणीमधून काय प्रकट होत असतो. समोरच्याला कळतं की हा जरा मानी झालेला आहे. तर शंकर तो गोळा आहे ना, तो म्हणाला की तुम्ही स्वतःबद्दल जे सगळं सांगितलं ते आता कोणाला सांगू नका. आणि विष्णूला तर मुळीच सांगू. आता हितकारी चांगला सल्ला दिला होता, पण नारद मुनींनी उलटच घेतलं. म्हणजे यांना जरा ईर्ष्या झाली म्हणून मला सांगत आहे की प्रचार करू. नारायणाकडे गेले. नारायण 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 भगवान म्हणतात, अरे बरेच दिवस झाले, बऱ्याच दिवसानंतर तुम्ही आलाय. नारद मुनी काय म्हणतात, हो जरा मी बिझी होतो. कशामध्ये? म्हणजे तपश्चर्या. आणि परत सगळं त्यांनी आपलं सांगितलं. कामचरित सब भाषे. नारायण म्हणतात की रोज रामचरित म्हणणारे देवर्षी आज कामचरित म्हणतात. गडबड आहे. मग तिथे भगवंतांनी लीला केली. लीलेमध्ये काय केलं म्हणजे यांचा अभिमान आता नष्ट केला पाहिजे. कारण शेवटी हा माझा भक्त आहे. भक्ती करून जर अभिमानी कोणी झाला तर त्याच्यामध्ये मेरी इज्जत का सवाल. म्हणजे सगळे लोक म्हणतील की बा भक्ती केल्याने माणूस अभिमानी होतो. म्हणून आता याची मदत करायला पाहिजे. तर त्यांनी काय केलं, एक नगर, एक शहर, एक गाव बनवलं एकदम नवीन भगवंतानी आपल्या मायेने. आणि तिथे एक विश्व मोहिनी नावाची एक स्त्री, ती मायाच होती. तिथे तिचं स्वयंवर ठरवलं. नारद मुनी त्या नगरामध्ये गेले आणि तिथे त्यांनी पाहिलं. आणि तो राजा आहे तो म्हणतो, अरे वा तुम्ही आज आलाय आमच्या या दरबारात, या या आमच्या मुलीचं लग्न आहे, तुम्हाला ज्योतिष वगैरे येतं, जरा हात पाहा आणि सांगाय तिला कोण वर मिळेल, कोणाबरोबर हिचं लग्न होईल. आता नारद मुनी पूर्णपणे विसरले. हात पाहण्याच्या ऐवजी चेहराच पाहत नाही. आणि इथून सुरुवात झाली. ध्यायतो विषयान ध्यायतो मोहिनीं पुंस. नारद आता त्यांचं लक्ष की हिच्यावर माझं लग्न झालं पाहिजे, माझं लग्न. आत्ताच ते जिंकले होते, कशाला काम देवला. भगवंताने विचार केला, त्यांना अभिमान झालाय, यांची खरी मनस्थिती काय याला समजलं. तर त्यात ते ध्यान करू लागले आणि मग संगम जे आहे ते. अच्छा, मग त्यांच्या मनामध्ये इच्छा आली की हिच्यावर माझं लग्न केलं. आता पण एक आहे, नारद मुनी जे आहे ना ते भक्त आहे. पण भक्त असल्या कारणाने ते म्हणाले की मला सुंदर व्हावं लागेल, कारण ही फार सुंदरी आहे. माझं वर्ण ही तेव्हाच करेल निवड वर्ण जेव्हा मी सुंदर होईल. तर सौंदर्य कोणाकडे मागायचं, तर देवाकडेच गेले, कारण ते भक्त आहे. आणि म्हणे देवाला ते म्हणतात की मला काय पाहिजे, माझं हित करा तुम्ही. हित करा म्हणजे मला सुंदर बनवा. नारायण भगवान काय म्हणतात ते फार चतुर आहे. ते म्हणतात तुझं मी परमहित करेन. नारदाला वाटलं म्हणजे मला परम सुंदर बनवते, स्वतःपेक्षाही सुंदर. पण नारायणाने काय सांगितलं, परमहित. असं वचन नाही दिलं की तुला सुंदर बनवे. ज्याच्यामध्ये तुझं हित होईल, कल्याण. तुला गोष्ट माहित आहे, त्यांना काय वानराचं होत. आता तिथे गेले आहे, आता लग्न तरी झालं नाही. ती विश्वमोहिनी असेल, ती मायाच आहे देवाची. आणि भगवंतच तिथे राजकुमाराच्या रूपात बसले त्या सगळ्या राजांमध्ये. आता यांना काय वाटतंय नारद मुनींना की आता माझी इच्छा होईल, कारण मी तर देवापेक्षा सुंदर नाही. पण आता जयमाळ तिने त्या दुसऱ्या राजकुमाराच्या गळ्यात. तेव्हा असं झालं
तेव्हा तिथे 2 रुद्रगण बसले होते. ते म्हणाले की आधी जरा तुम्ही पहा आपलं रूप आणि मग लग्न करायसाठी. आणि जेव्हा ते स्वतःचा चेहरा पाहतात तर काय वादरात. आता काय झालं, संग जायते संगात काम जायते, पण कामात क्रोध जायते, कारण काम पूर्ण झालं, इच्छा पूर्ण त्यांची झाली. आता त्यांना एवढा राग आलाय त्या भगवान विष्णू, थड 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 एकदम गेले, राग आला. क्रोधात भवती समूह, मोहित झालेले आहेत, त्यांचा विवेक लुप्त झाला. आणखीन स्मृती भ्रंश, ते विसरून गेले की हा देव आहे. आणि काय झालं, शाप दिलाय त्यांनी. काय शाप दिला म्हणे, तुम्ही वानराचं माकडाचं मुख माझं केलंय. एक दिवस असा येईल की तुम्हाला माकडांचीच मदत घ्यावी लागेल. आणि म्हणे तुम्हाला सुद्धा मनुष्य व्हावं लागेल. आणखी तुम्ही मला लग्न करू नाही दिलं, तुमचा सुद्धा वियोग होईल पत्नीचा. मग तुम्हाला कळेल किती दुःख होतं. एकानंतर एक असे शाप दिले, खूप राबवता. परम स्वतंत्र सिर पर कोई, तुमच्या डोक्यावर कोणी नाही म्हणून तुम्ही काही कोणाला काही करता. म्हणजे जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळेस विष निघालं ना, तर तुम्ही काय सांगितलं, शंकराला बोलवा. म्हणजे विष प्यायला शंकराला, आणि लक्ष्मी निघाली तर स्वतः घेऊन घेतली. तुमचा स्वभाव आम्हाला पहिल्यापासून माहीत आहे. माणसाला जेव्हा राग येतो ना तेव्हा त्याची स्मृती खूप तेज होते. स्मृती म्हणजे मागे जे जे काही झालंय इथे वेगळं गेलेलं. स्मृती तेज म्हणजे 5 वर्षापूर्वी तुम्ही असं केलं होतं, 2 वर्षापूर्वी असं केलं, पूर्ण फाईल उघडतो. तर क्रोधात भवती संमोहा स्मृती, हे नारदाच्या ग्रंथ. पण इथे शेवटी सांगतो बुद्धिनाशात प्रणश्यती, हे नाही झालं. कारण शेवटी ते भक्त आहे. म्हणून काय झालं, जेव्हा त्यांनी शाप वगैरे दिला ना, भगवंत म्हणाले ठीक आहे, तुमचे सगळे श्राप मी माझ्याकडून स्वीकार करतो. आणि त्यांनी मायेचं हरण केलं. त्यांची बुद्धी मायेच्या द्वारे काय आवृत्त झाली होती, म्हणून त्यांच्या मनात हे सगळं आलेलं होतं. जेव्हा माया गेली एकदम त्यांचा विवेक जागृत झाला. आठवलं, अरे मी काय काय शाप दिलं, काय चूक सगळं मी केलेलं आहे, मला क्षमा करा क्षमा करा. भगवंत म्हणतो नाही, मला अवतार घ्यायचा होता, तुमच्या निमित्ताने आता मी अवतार घे. आणखीन आता नारद मुनी म्हणू लागले की माझं मन एकदम हे झालंय, काय विक्षिप्त झालाय, कारण मी तुम्हाला शाप वगैरे, त्यामुळे माझा नाश तर नाही होणार. तर नारद मुनींना देव होतात नाही, नाश नाही होणार. तुम्ही शंकराचं काय नामस्मरण करा आणि तुमचं रक्षण होईल. परत तुमची मनस्थिती पहिल्याप्रमाणेच होईल. तर बुद्धिनाशात प्रणश्यती नाही झालं, कारण देवानी एक वचन दिलेलं आहे इथे गीतेमध्ये, नमे भक्त. नमे भक्त. तर मूळ म्हणजे त्यांचा स्वभाव काय भक्तीचा आहे, पण थोड्या वेळासाठी काय विषयांचं ध्यान केलं त्यामुळे गडबड झाली. एक सामान्य माणूस भक्त नसतो, पतनच होत जातो. बुद्धिनाशात प्रणश्यती. याप्रमाणे इथे सुरुवातीवर मध्येच कंट्रोल करायचा आहे. ध्यायतो विषयांच्या ऐवजी ध्यायतो भगवान. भगवंताचं जास्त चिंतन केलं तर आपोआपच भगवंतामध्ये संग उत्पन्न होईल. ध्यान लक्षात ठेवा. भगवंताचं जर चिंतन केलं, मय्येव प्रलीयते विषयेषु विषज्यते चित्तम विषयेषु प्रविलीयते. भागवताने म्हटलं, जर विषयांचं ध्यान केलं तर विषयामध्ये सज्ज होईल. आणि माझ्यामध्ये जर तुम्ही ध्यान केलं, मय्यासक्त मनापार्थ,
जर माझ्यामध्ये तू आसक्ती ठेवली, माझी इच्छा तुझ्या मनामध्ये, तर ध्यानाचा विषय काय, ध्येय काय? सुरुवात ठीक झाली तर मग शेवट. मग संघ जे आहे ते भगवंतामध्ये आसक्ती होईल, मग भगवंताची इच्छा उत्पन्न होईल आणि ही चांगली गोष्ट आहे. तर याप्रमाणे इथे आहे. अच्छा, काल मी तुम्हाला संकेत केला होता की भजगोविंदम मध्ये याच्या उलट सांगितलं सत्संग. संघ कुठून कोणाचा करायचा आहे तर संघ. सत्संग झाला तर निसंग होऊ आपण. म्हणजे इथे म्हणजे संघ जे आहे ते आसक्ती वाढत आहे, तिथे आसक्ती कमी होते. तेव्हा गंमत आहे, संघ केल्याने खरं म्हणजे संघ वाढतो, पण संतांचा संघ केल्याने निसंग होतो असं आहे. आणि निसंग झाल्यामुळे मग निर्मोह, इथे काय दिलंय समोह आहे ना. उलट निर्मोहत्वे निश्चल तत्व, तत्वामध्ये त्याचा निश्चय पक्का पक्का होत जातो. सत्संग केल्याने वैराग्यामुळे निर्मोह झाल्यामुळे मग चिंतन तो तत्वाचं, आणि शेवटी काय जीवन मुक्त. निश्चल तत्वे जीवन मुक्त. इथे काय नाश होतो. तर एक धातो वर, एक धातो. तर भजगोविंदम मध्ये जशा या पायऱ्या सांगितल्या त्याचप्रमाणे इथे सुद्धा 64 आणखी 65 हे जे दोन्ही श्लोक आहेत पुढचे, याच्यामध्ये वर जाण्याचा भाग की ज्ञानी पुरुष तो पडत नाही, अज्ञानी पडतो, त्याचं पतन होतं. त्याचं का नाही होत तर पाहिजे रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो याशु बुद्धिपर्यवतिष्ठते. इथे म्हणतात की इदानीं मोक्ष कारणम उच्यते. आधी सांगितलं होतं अनर्थ मूलम. हे पहिले 2 श्लोक अनर्थ कसं होतं माणसाचं हे सांगितलं. आता जीवनाचं पतन नाही होत, उच्च दिशेमध्ये तो कसा जातो याचं वर्णन फार सुरेख. इथे म्हणतात की तो ज्ञानी पुरुष काय, तो सुद्धा विषयांमध्ये जातो, तो सुद्धा जगामध्ये वावरतो. पण पहिल्या स्टेप मध्ये काय लिहिलेलं आहे, राग द्वेष वियुक्त असतो. राग द्वेष शिवाय तो विषयामध्ये जातो. राग द्वेष ठेवून जास्त म्हणजे काय, मला हे आवडतं हे नाही आवडत, सुरुवातीलाच तो कसा असतो रागद्वेष. लक्ष देऊ नाही का, जर सुरुवातच आपली बरोबर झाली तर मग पुढे सुद्धा. आता त्या सुरुवातीला मला आवडत नाही तर द्वेष झाला ना, किंवा मला आवडतं. तर इथे म्हणता रागश्च द्वेषश्च रागद्वेष तत्पुरस्सराही इंद्रियाणां प्रवृत्ती स्वाभाविकी. स्वाभाविक माणसाची प्रवृत्ती काय होते इंद्रियांची, त्याला आवडतं तिथे ती जाते, जे आवडत नाही तिथून परावृत्त. राग आणि द्वेष तर माहित आहे ना, राग म्हणजे काय असं आहे. आता महर्षी पतंजली यांनी सूत्र लिहिलं आहे, सुखानुशयी राग. सुखाच्या पाठीमागे राग आणि दुःखानुशयी द्वेष. तर
इंद्रियांना जिथे जिथे सुख मिळतं तिथे तिथे आसक्त होतात. जिथे दुःख मिळतं त्याच्याबद्दल एक प्रकारची ईर्ष्या, द्वेष, नेगेटिव्हिटी, नकारात्मक. आपण काय केलंय माहितीये, पूर्ण जगाला 2 भागांमध्ये वाटून दिलंय. हे मला आवडतं, हे मला आवडत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये सुरुवात करा खाण्याच्या पदार्थापासून. मला हे आवडतं, हे आवडत नाही. रागद्वेष आहे. आजकाल लहान पोरांना सुद्धा आई वडील उगीच तुला हे आवडतं का. आधी आपल्या आया अशा विचारत नव्हत्या, फुकाट आणि खा जे बनवलंय. एक मला विनोद आठवला, म्हणे आमचे हे काट्याने खातात. दुसरी म्हणाली आमचे हे मुकाट्याने खातात. तर राग द्वेष तिथून सुरू. मला हे आवडत, हे आवडत, हे आवडत. आजकाल तर फारच नखरे आहे पोरांचे. त्यांना वरण भात आवडतच नाही. त्यांना रोज काय जंक फूडच पाहिजे, नुसते चिप्स पाहिजे. कठीण होत. तर राग द्वेष, राग पूर्ण जगाला आपण हे आवडतं, हे आवडतं. हा रंग आवडतो, हा रंग, हे कपडे आवडतात, ही व्यक्ती आवडते, ही व्यक्ती आवडते, ही परिस्थिती आवडते, हे गाव आवडतं, हे गाव. म्हणून सारखं आपण बदलत राहतो. हा ग्रुप आवडतो, हा ग्रुप आवडतो. व्हॉट्सअप ग्रुप लोक लगेच लेफ्ट होतात, लेफ्ट दुसरा जॉईन. तर सतत आपल्या मनामध्ये द्वंद्व आहे, रागद्वेष. आता रागद्वेष पूर्वक जर आपण सगळे कर्म केले तर मग फळामध्ये सुद्धा रागद्वेष. सुरुवातीलाच जर आवडतं, हे आवडत नाही, जी आपली आवडती वस्तू ती मला मिळाली तर अजून आसक्ती वाढेल. म्हणून इथे काय म्हणतात की हा ज्ञानी जो आहे ना, हा हे आवडत आहे आवडत नाही यासाठी करत नाही. तो म्हणतो जे काही मी करत आहे देवाची सेवा आहे. लक्षात घ्या, आपल्याला तेच कर्तव्य आवडतात. कर्तव्यामध्ये सुद्धा रागद्वेष केले. आता कर्तव्यामध्ये कशाचा रागद्वेष. माझी ड्युटी आहे करायची. जे कर्तव्य मला आवडतात ना ते जास्त करतो, जे नाही आवडत करतो कारण करावं तर लागेल, पण काय प्रसन्न मनाने नाही. आता प्रभू रामचंद्रांना जंगलामध्ये जावं लागलं. पहा, रागद्वेष वियुक्त तिथे म्हणतात समबुद्धी ठेवून ते गेले. प्रसन्नता यान गताभिषेकस तथा न ममले वनवास दुःख. म्हणे जेव्हा त्यांना सांगितलं की उद्या तुम्हाला राज्यपद मिळणार आहे, तो एकदम आनंदाने नाचूनही लागले. आणि जेव्हा सांगितलं नाही नाही तुम्हाला कुठे जायचं आहे वनामध्ये, तर चेहरा मलिन नाही झाला. ते म्हणाले तुमची जी इच्छा आहे ती मी पूर्ण करेन. माझा रागद्वेष नाही, मला आवडतं. विचार करायचा. तर सुरुवातच काय, रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैश्चरन्. तो व्यवहार करत आहे, इंद्रियांचा व्यापार, इंद्रियांचा उपयोग करत आहे, पण रागद्वेष रहित. आणखीन रागद्वेष का नाही त्याच्यामध्ये, इंद्रिया संयमित का आहे. तर म्हणे आत्मवश्येर विधेयात्मा. त्यांनी त्या इंद्रियांना मनाच्या द्वारे संयमित केलं आहे. जरा विचार करा. आत्मवश्येर विधेयात्मा. आत्मन वश्यानी वशीभूतानी. त्यांनी मनाच्या द्वारे इंद्रियांना संयमित. इंद्रियांमध्ये रागद्वेष नाही ठेवला आहे, विषयांमध्ये रागद्वेष नाही, कारण मन संयमित. मूळ कुठे आहे, मन. मनामध्ये रागद्वेष असले की इंद्रियांच्या द्वारे ते प्रकट होतात. हा जरा विचार जर चिंतन करायचं, थोडं समजण्यास कठीण आहे, पण
तर मन कंट्रोल मध्ये तर इंद्रिया कंट्रोल. आणि काय छान म्हणतात की जर राग द्वेष रहित होऊन तुम्ही जर वर्तन केलं, जीवनामध्ये व्यवहार केला, तर काय होईल? प्रसाद अधिगच्छति, प्रसन्नता. आधीच्या श्लोकामध्ये काय होतं? प्रसन्नता नाही, त्याला मोह झाला. राग द्वेषामुळे काय? क्रोध किंवा लोभ याची उत्पत्ती होते. कारण सुरुवातीलाच हे आवडत हे आवडत, जे आवडत नाहीये ते जर मिळालं तर क्रोध येईल की हेच मला का मिळालं, असंच का मिळालं. आणि जर मिळालं त्याच्यावर जास्त. म्हणून एक संत छान म्हणतात, आवड निवड ठेवू नका, जे मिळाले त्याच्यामध्ये काय म्हणणं. कारण नेहमीच जे आपल्याला आवडतं ते मिळणार नाही, आणि जे नाही आवडतं ते कधी तुम्हाला तुमच्या जवळ येणार नाही असं म्हणा. सगळं जे मला आवडतं तेच मिळेल असं किंवा आवडतं. तर म्हणून जे येईल त्याला आनंदाने स्वीकार करा. तर विधेय आत्मा, विधेय आत्मा म्हणजे ज्याचं मन काय आहे? संयमित आहे. आणि अशा संयमित मनाने जेव्हा तो इंद्रियांचा व्यवहार करतो तर त्याचा परिणाम प्रसादामध्ये गच्छति. कुछ लेना न देना मगन रहना, ना काहू से दोस्ती ना काहू से बैर. कबीर म्हणतो याला म्हणतात राग द्वेष. ना काहू से दोस्ती ना काहू से बैर. कबीरा खड़ा बाजार में सबकी मांगे खेळ. फार सुंदर आहे. कबीरदासजी बाजारात उभे सगळ्यांचं कल्याण मागतात, सगळ्यांचा शुभ. एका विषयी म्हणजे माझ्या दोस्त जे मित्र आहेत त्यांचं तर बरं हो, शत्रू आहे त्यांचं नाश हो, असं नाही. रागद्वेष नाही. आपण काय म्हणतो संध्याकाळी दिवा लावतात ना, शुभं करोति कल्याणं आरोग्यम. पृथ्वीवर म्हणतो विसर्ग वाचन शत्रु बुद्धी दीपक ज्योती. त्याचा अर्थ काय आहे? देवा माझ्या मनामध्ये जी शत्रू बुद्धी आहे लोकांबद्दल ती नष्ट हो. एकाने त्याचा अर्थ वेगळा केला, म्हणजे शत्रूची बुद्धी नष्ट हो. आता हे झालं द्वेष. शत्रू हो बुद्धी, समासाच्या शत्रूची तुझी बुद्धी नाही. माझ्या मनामध्ये जो राग द्वेष तो नष्ट. जेव्हा ही आवड निवड न ठेवता आपण करतो समबुद्धीने तर परिणाम काय? प्रसाद. आणि प्रसाद म्हणजे काय? प्रसन्नता, आनंद. आपल्याला प्रसाद म्हणजे एकच म्हणजे खाण्याचा. पण संस्कृत मध्ये प्रसाद म्हणजे त्याचं मन आनंद देणं. नाही तर फार जास्त आपण जर राग द्वेष ठेवला तर आपण नाही राहू शकत. सुरुवातीला समबुद्धी ठेवावी लागेल, मग जे काही मिळेल त्याच्यामध्ये मग आनंद मिळेल. असं प्रसाद प्रसाद म्हणजे आनंद त्याला मिळेल. अच्छा, आणि आता त्याचं मन प्रसन्न झालं तर काय होईल? तर पुढे सांगतात प्रसादे. हा वाचतं ना, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. जेव्हा मन प्रसन्न होतं, प्रसन्न मनामुळे हानी होते. अरे बापरे, हानी होते. तर मग तर आपला प्रसन्न मन नको होईल. हा, अरे कशाची हानी हे जरा पहा ना. दुःखस्य हानी. हा, हे तर पाहिजे ना आपल्याला. सर्व दुःखानां हानी, नुकसान होतं त्याला. काय? दुःखाचं नुकसान. म्हणजे तो खूप प्रसन्न असतो त्यामुळे दुःख नाहीसं होतं. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. आणि ही हानी सगळ्यात
सगळ्यात मोठा लाभ आहे. दुःखाची हानी म्हणजे जसं पहा आपण वजन करतो ना, वजन ज्याचं वजन फार जास्त आहे, आता जर त्यांनी खूप प्रयत्न केला आणि वजन त्याचं कमी झालं तर कमी झाल्यामुळे तो आनंदित होतो ना. इंग्रजीमध्ये आय हॅव लॉस्ट माय वेट. आता दोन वाक्य आहे, आय हॅव लॉस्ट माय मनी अँड आय हॅव लॉस्ट माय वेट. या दोन्ही वाक्यांमध्ये कोणचं वाक्य आनंद देणार? आय लॉस्ट माय वेट, आय लॉस्ट माय मनी. पैशाची हानी झाली, अरे तर कुठे कुठे हानी चांगलं असतं. जसं हे मेडिकल रिपोर्ट वगैरे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? निगेटिव्ह, व्हेरी गुड. रिपोर्ट पॉझिटिव्ह आली, हो बरोबर. निगेटिव्ह. तर इथे सुद्धा दुःखाची हानी होते. तर राग द्वेष रहित जर वर्तन केलं तर मन शुद्ध होतं. शुद्ध मन प्रसन्न मन. प्रसन्न मनाने दुःख कमी होतं. आणि ते फार सुंदर म्हणतात की एकदा मन प्रसन्न झालं की वा वा वा, मग ती बुद्धी जी आहे ना ती त्या आत्म्यामध्ये स्थिर होते. प्रसन्न चेतसो ह्याशु. ह्याशु म्हणजे लवकर, लगेच, ताबडतोब काय होते? बुद्धी पर्यवतिष्ठते. बुद्धी आत्म्यामध्ये स्थिर होते. अच्छा, इथे आता आहे प्रसाद शब्द आहे ना. प्रसाद शब्दाचा एक अर्थ सांगितला प्रसन्नता, पण दुसरा एक अर्थ आहे शुद्ध मन. शुद्ध होतं. कारण शुद्ध मन आणि प्रसन्न मन एकाच नाण्याचे दोन बाजू. मन चंगा तो कठोतीने कंगा असं म्हणतात. तर प्रसन्न मन झालं म्हणजे काय? शुद्ध मन. जेव्हा कृष्णाचा अवतार होणार होता तेव्हा वर्णन आहे भागवतामध्ये निसर्गाचं. आणि तिथे वर्णन आहे की नद्य प्रसन्न सलिला. सगळ्या नद्या प्रसन्न होऊन वाहू लागल्या असं वर्णन आहे. आता नद्या प्रसन्न कशा होतील? नद्या प्रसन्न झाल्या म्हणजे नद्यांमधील प्रदूषण सगळं काय आहे? शुद्ध झालं. जिथे शुद्धी असते तिथे प्रसन्नता असते. नदी सुद्धा केव्हा आपल्याला पाहून म्हणजे आनंद होतो? जेव्हा ती शुद्ध आहे. कचरा असेल तर पाहून राहील. नदी काय, कोणची जागा जर शुद्ध असेल, स्वच्छ असेल तर प्रसन्न. म्हणून ते इंग्रजीमध्ये वाक्यच आहे, क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. म्हणजे स्वच्छता जणू काही काय, जिथे स्वच्छता आहे तिथे देव नांदतो, देव असतो. आणि जो आळशी माणूस आहे तो काय म्हणतो इंग्रजीमध्ये? तो म्हणतो क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. स्वच्छ राहणं माझ्यासाठी तर काही शक्यच नाही. जिथे स्वच्छता आहे, प्रसन्नता आहे, तर मन स्वच्छ होतं. याचा अर्थ शुद्ध मन. जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा बुद्धी स्थिर होते. लक्षात घ्या. गुरुदेव म्हणायचे जेवढं मन शांत होईल तेवढी बुद्धी तेजस्वी प्रगल्भ. आपण पाहतो जेव्हा मन आपलं शांत असतं ना तेव्हा विचार चांगला होतो. प्रयत्न करायचे. मन अगदी अशांत आहे तेव्हा सांगतात हा विचार करा. तेव्हा माणूस काय म्हणतो, सध्या तुम्ही, माझं मन सध्या बिघडलेलं आहे, मी विचार करू शकत नाही. तर प्रसाद शुद्ध मन, तर बुद्धी पर्यवतिष्ठते. बुद्धी त्याची काय स्थित होते. आता पहा, वरच्या श्लोकामध्ये आलं होतं बुद्धी नाशात प्रणश्यती, आणि इथे काय म्हणतात बुद्धी पर्यवतिष्ठते. बुद्धी स्थिर होते. केव्हा स्थिर होते? जेव्हा त्याचं मन शुद्ध होते. मन शुद्ध केव्हा होतं? जेव्हा राग द्वेष नाही, आसक्ती नाही. कळतंय का? हळूहळू चित्र समोर येते. थोडं थोडं जरा हेवी आहे पण
परत परत विचार. तर हे 2 श्लोक पहिल्या 2 श्लोकाच्या झालं. आता इथे म्हणतात की जेव्हा मन प्रसन्न होतं त्या प्रसन्न मनामध्येच आत्मज्ञान स्थिर होतं. पुढे पण नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चा भावयतः शान्तिः अशान्तस्य कुतः सुखम्. बरोबर. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चा भावयतः शान्तिः अशान्तस्य कुतः सुखम्. आता इथे परत म्हणतात, परत क्रमाने सगळं सांगतात. लक्ष नाही का थोडस. न अस्ति अयुक्तस्य बुद्धी असा विषय. जो अयुक्त आहे ना, अयुक्त जो आहे त्याच्यामध्ये बुद्धी नसते. आता इथे असा हे असं वाक्य झालं. याचा अर्थ काय, जो अयुक्त आहे त्याच्याकडे बुद्धी नाही. मराठीमध्ये काय अनुवाद केला? अस्थिर चित्त मनवास आत्मविषय बुद्धी नाही असं. पण इथे जरा समजतो पण काय आहे. अयुक्त म्हणजे काय? अयुक्त इथे शब्द आहे. अयुक्त म्हणजे तो जुळलेला नाही. लक्ष देऊन जरा ऐका. वियुक्त, वियुक्त म्हणजे काय? जुळलेला नाही, त्याला अयुक्त म्हणते. तर म्हणे जो भगवंताशी जोडलेला नाही असं अयुक्त. संसाराशी जोडलेला आहे. कारण 2च आहे ना, 2च गोष्टी आहेत, ईश्वर किंवा नश्वर असं म्हणतात. तर ईश्वराशी तो जोडलेला नाहीये अयुक्त. तर जर जोडलेला नाही तो त्याला बुद्धी मिळेल का? आत्मविषयक बुद्धी. बुद्धी कशी नाही? संसाराची बुद्धी आहे. तो जो भगवंतापासून दूर झालेला आहे त्याच्याकडे बुद्धी नाही. अच्छा, आता कोणची बुद्धी नाही? तर इथे जरा बुद्धीचा अर्थ वेगळा आहे बरं का. इथे बुद्धी म्हणजे कर्मयोगाची बुद्धी. योग बुद्धी म्हटलेलं आहे सुरुवातीला. लक्षात आहे का तुम्हाला? आधी योग बुद्धी आणि सांख्य बुद्धी. आता जरा हा विषय थोडा कठीण आहे. सुरुवात परत कर. जो देवाशी जोडलेला नाहीये त्याच्या जीवनामध्ये कर्मयोगाची बुद्धी येते. कर्मयोग म्हणजे काय? जेव्हा मी देवासाठी करतो त्याला आपण काय म्हणतो? कर्म. म्हणजे काय? जोपर्यंत देवाशी जुळत नाही तोपर्यंत कर्मयोग होणारच नाही. तर ही जी बुद्धी आहे याला म्हणतात योग बुद्धी. तर ज्याची देवामध्ये श्रद्धाच नाही, देवामध्ये विश्वासच नाही, तो देवासाठी काय करायला? काही नाही करणार. त्याच्यामध्ये ही बुद्धी कधी येणार नाही की मी देवाला समर्पित केलं पाहिजे, ईश्वराय करोमी अशी भावना त्याच्यामध्ये काही नाही. त्याला म्हणतात बुद्धी नाहीये त्याच्यामध्ये. तर पहिली स्टेप म्हणजे जो ईश्वराशी डिस्कनेक्टेड आहे, फर्स्ट स्टेप. त्याच्यामध्ये बुद्धी नाहीये कोणची? कर्मयोग करण्याची. कळतंय का? काय कळलं सांगा ना. देवामध्ये देवाशी जो नाहीये तो कर्म. जसा सोप आहे. जो देशाशी जुडलेला नाहीये तो देशभक्ती करू शकतो का? त्याच्यामध्ये बुद्धीच नाही. तेच अयुक्तस्य बुद्धी नास्ती. अच्छा, आणखीन आता पुढे म्हणतात नच अयुक्तस्य भावना. जो भगवंताशी जुळलेला नाही त्याच्यामध्ये काही भावना नाही.
आता इथे भावनेचा अर्थ शंकराचार्यांनी केलाय आत्मज्ञान. जो देवाशी जुळलेला नाहीये त्याला देवाचं ज्ञान सुद्धा नाही होणार. देवाविषयी जी भावना आहे, आपण ते भावनेमध्ये एकदा प्रवेश करतो तर त्या विषयाशी एकरूप होऊन जातो. जेव्हा आपण भाव विभोर होतो, भावुक होतो, तर काय होतो, त्या विषयाशी मी एकरूप होतो. हा, लोकांकडे असतात ना काही काही विषय, ते विषय त्या सुरुवात केली की एकदम तो भावुक घरी भरून त्याला. तर इथे म्हणतात की जो देवाशी जुळलेला नाही त्याच्या जीवनामध्ये कधीच देवाचं ज्ञान होणार नाही. देवाविषयी जी एक प्रेमवृत्ती आहे, आपुलकी आहे, ती कधीच येणार नाही. त्याला भावना नसते. दोन झाले. तो देवाशी जुळलेला नाही तो कधी देवाला कर्म अर्पित करणार नाही. जो देवाशी जुळलेला नाही त्याला देवाविषयी काही भावनाही येणार नाही, त्याला देवाचं ज्ञानही होणार नाही असं म्हणतात. आणि जर त्या आत्म्याविषयी काही भावना नाही, ज्ञान नाही, तर मग त्याला शांती कुठून मिळेल? कारण ते शांतीचं स्रोत आहे, त्याच्यापासूनच तो काय दूर झालेला आहे. म्हणून पुढच्या वेळेत म्हणतात नच अभावयतः शांती. ज्याच्या जीवनामध्ये काही भावना नाही त्याच्या जीवनामध्ये शांती नाही. हे पहा, एकानंतर एक परिणाम होत आहे. सुरुवात कुठून आहे? अयुक्त. म्हणून सुरुवात काय करायची? युक्त व्हायचं. जुळलं की आपोआप सगळं होतं. पण मी देवापासून जेवढं लांब होईल तेवढं काय अशांती जास्त. नचा भावयत शांती. शांती नाही मिळणार त्याला. आणखी पुढचा शेवटचा टप्पा अशांतस्य कुतः सुखम. जो अशांत माणूस आहे त्याला कधी सुख मिळेल का? हे वाक्य तुम्ही खूप ऐकलं असेल. अशांतस्य. जो अशांत आहे तो सुखी होऊ शकतो का? असं कोणी म्हणतो का की मी फार सुखी आहे पण अशांत आहे? शांती आणि सुख हे एकाच नाण्याचे दोन बाजू. म्हणून आपण नेहमी एका वाक्यातच म्हणतो सुख शांती. सुख शांती मिळू दे. तर जिथे शांती आहे तिथे सुख आहे. म्हणून परत परत सांगण्यास येतं की पहा, तुम्हाला जर सुख मिळवायचं असेल तर मनाला शांत करा. बाहेरच्या गोष्टींपेक्षा मनशांतीची फार गरज. बाहेर खूप करोडो रुपये आहे पण मन अशांत असेल तर तो माणूस सुखी किंवा समाधानी कधीच नाही. मनशांती. आता जे मोठे मोठे महात्मे आहेत, संत लोक आहेत, त्यांच्याकडे बाह्य गोष्टीत काही नाही पण ते सुखी काय? कारण त्यांचं मन शांत. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा पाहतो ज्या दिवशी मन शांत आहे त्या दिवशी सुखावून आणि त्या दिवशी मूड छान आहे. जो काही भेटायला तर त्याचा मूड सुद्धा छान होतो. पण ज्या दिवशी मन अशांत आहे त्या दिवशी लोक जेव्हा भेटायला ते समजा काहीतरी गडबड त्याचा परिणाम समाधानावर होतो. चांगलं समाज निर्माण करायचं तर मनशांती सगळ्यांची जर असेल तर आपोआपच मन शांत तर सुख. आणि जर सुख असेल तर मग छान वातावरण, सगळे काम सगळे कसा क्रम सांगितला. परत याच्यावर विचार करा. उद्या आपण परत चिंतन करू. नास्ति बुद्धी अयुक्तस्य नच अयुक्तस्य भावना. अयुक्तामध्ये बुद्धी नाही, अयुक्तामध्ये भावना नाही आणि त्याचा परिणाम अशांती आणि अशांतीचा परिणाम सुख. असं जी या भगवद्गीतेमध्ये सुखाचे काय हे सांगितलेले आहे सूत्र असे अनेक ठिकाणी आहेत. ससुखम आपनोती, त्याला सुख मिळतं, न काम कामी, अशा अनेक ठिकाणी म्हटलेले आहे. सुख मिळवायचं आहे तर हे करा.
इथे तेच अशांतस्य कुतः. आता पुढचा श्लोक आपण वाचू तो उद्या आपल्याला पूर्ण करायचा आहे. किती श्लोक राहिले आहे? 6 श्लोक. इंद्रियाणां विचरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि इंद्रियाणां विचरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि. अर्थ सांगतो, पूर्ण करतो. म्हणे लोकांची बुद्धी का त्या आत्म्यामध्ये स्थिर होत नाही? का लोक अयुक्त राहतात? युक्त का नाही होत? कारण युक्त म्हणजे होण्याने इतका लाभ आहे, देवाशी जुळण्याने भरपूर लाभ आहे, का होत नाही? त्यामुळे काय करावं, काय सांगावं? या इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते. या ज्या इंद्रिया आहेत या बाहेर जातात, चरायला जातात, चरता. अशा गायी जातात, त्या इंद्रिया जातात. ठीक आहे, इंद्रिया गेल्या तर ठीक आहे, पण गडबड काय होतं? मनोनुविधीयते. मन सुद्धा हळूच त्याच्या बरोबर. आणि इंद्रिया काय इतक्या पॉवरफुल त्या मनाला ओढतात. आता मन म्हणतो की अच्छा तुमचं मन आहे की विषयांमध्ये गेलं पाहिजे, तर मी सुद्धा तर इंद्रियाच्या पाठीमागे मन. आता काय होतं? ती जी बुद्धी आहे जिला कुठे जायचंय? भगवंताकडे. ती बुद्धी बिचारी एकटी पडते ना. आता 10 इंद्रियांची मन, आता यांची आघाडी झाली, महाआघाडी. आता ती बुद्धी कमजोर. आता हे 11च्या 11 त्या बुद्धीला सुद्धा तिकडे नेतात. ती बुद्धी म्हणते नाही, देवाचं ध्यान केलं पाहिजे, देवाचा विचार केला पाहिजे. इथे काय म्हणतात? तदस्य हरति प्रज्ञा. इंद्रियांच्या पाठीमागे मन आणि इंद्रियांची मन त्या प्रज्ञा, त्या बुद्धीचं हरण करून बुद्धी सरेंडर करते. आता तुमच्या पुढे मी काय व्याकुळ. पण बा ज्यांनी बुद्धीला खूप ताकदवर मजबूत केलं असेल ना, ती त्या 11 लोकांना काय करेल? आपल्या अधीन आहे. ते म्हणाले मी जे म्हणे ते करा. जे शहाणे लोक, हुशार लोक, ते मन आणि इंद्रियाचं मानत नाही. कोणाचं शासन त्यांच्या जीवनामध्ये चालतं? बुद्धीचं. म्हणूनच त्यांना लोक म्हणतात हा बुद्धिमान आहे की नाही? बुद्धिमान आहे याचा अर्थ जो बुद्धीचं मानतो त्याला म्हणतात बुद्धिमान. हिंदीमध्ये मी सांगतो ना, हे काय बुद्धिमानी आणि हे काय मनमानी. जो मन की मानता है वो मनमानी. तर इथे म्हणतात या इंद्रिया आणि मनावर जर आपण कंट्रोल ठेवला नाही तर बुद्धी जे ज्ञान आहे हरण करतो. आणि कसं तो उदाहरण दिलंय? वायुर्नावम इव अंबसी. म्हणे जशी एक होडी आहे, होडी चालली, पण जेव्हा काय वादळ येतं, वारं, तर ती नाव काय उडवून वायू त्या उडवून उलटी होते, काय पालती. त्याप्रमाणे ही प्रज्ञा नष्ट होते. इथे म्हणतात आत्मविषयम प्रज्ञा घत्वा मनो विषय विषयाम करोति. या बुद्धीमधील आत्मज्ञान वगैरे सगळं ती विसरते आणि मग ती सुद्धा त्या विषयांमध्येच अडकून बसते. कळतंय का? सुंदर श्लोक आहे. आपल्या जीवनामध्ये ते काय प्रॅक्टिकल आपण पाहू शकतो. इंद्रिया सांगत आहे, पण त्या मनाला आपण सांगितलं नाही इकडे जायचं तर त्या इंद्रिया सांगतात.
मन आणि बुद्धी या दोघांनी काय केलं पाहिजे? युती केली पाहिजे. युती म्हणतात मग त्या इंद्रिया आपोआप कंट्रोल. म्हणून ते रूपक आहे ना, इंद्रिया घोडे आहे, मन लगाम आहे आणि बुद्धी सारथी आहे. आता बुद्धी जर सारथी जर कमजोर असेल तर मग काय ते घोडेच ते आपण रथाला कुठे नाही. इंद्रियाणाम विचरताम यन्मनोन असं आहे. म्हणून पुढच्या श्लोकात तस्मा म्हणून हे महाबाहो, हे अर्जुना, आधी तू काय कर, या जरा इंद्रियांवर जरा लक्ष दे. तस्मादस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.